नमस्कार, आपण पाहता जनजागृती लाईव्ह न्यूज। बातमी आहे गो तस्करी संबंधातली धक्कादायक बातमी। गोवंश तस्करांनी बजरंग दल कार्यकर्त्याची दगडाने खेचून केली निर्गुण हत्या। सुकळी गावात मध्यरात्री घडला हा काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार। उमरखेड तालुक्यातील गोवंश तस्करी करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची निर्गुण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे। सुकळी तालुका उमरखेड येथील शनिवारी मध्यरात्री या थरारक घटनेने जिल्ह्यात प्रचंड तणाव निर्माण झाला असून हिंदुवादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। मृत तरुणाचे नाव गजानन मारुती सुरोसे राहणार वडद मुडाना असे असून बजरंग दलाचे सक्रिय कार्यकर्ते होते। त्यांच्या अकाली आणि हिंसक मृत्यूमुळे तालुक्यात शोककळा पसरली आहे। टोल नाक्यावरून सुरू झाला पाठलाग। माहितीनुसार यवतमाळ महागाव मार्गाने एक बोलेरो पिकअप वाहनात क्रमांक MH29 BE 8915 मोठ्या प्रमाणावर गोवंश भरून कत्तलसाठी उमरखेडच्या दिशेने नेण्यात येत होते। वाहनात 16 ते 17 गोवंश कोंबून नेण्यात येत असल्याचे कळते। नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील बिजोरा टोल नाक्यावर या वाहनाने संशयितरित्या वेग वाढवला व हुलकानी दिली। दरम्यान टोल नाक्यावर गोवंश तस्करीवर लक्ष ठेवून असलेल्या बजरंग दलाचे काही कार्यकर्ते सतर्क झाले। त्यांनी तातडीने वाहनाचा पाठलाग सुरू केला। गजानन सुरोसे यांनी आपल्या क्रॅश क्रमांक MH12 PT 8634 कारमधून संशयित बोलेरोचा पाठलाग केला। सुकळी गावात सापळा रचून दगड लाकडांनी अमानुष मारहाण पाठलाग सुरू असताना बोलेरो चालकाने वाहन सुकळी गावाच्या दिशेने वळवले। सुरोसे यांचे वाहनही मागोमाग गावात शिरले। याच वेळी बोलेरोतील संशयित तस्कर अचानक बाहेर आले आणि त्यांनी गजानन सुरोसे यांच्या वाहनावर मोठमोठे दगड आणि लाकडांनी हल्ला चढवला। अचानक झालेल्या या भीषण हल्ल्यात कारची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली। या संपूर्ण घटनाक्रमांचे CCTV फुटेज हाती आले असून एकूणच घटनाक्रम काळजाचा ठोका चुकविणारा आहे। भीषण दगडफेकीत गजानन सुरोसे गंभीर जखमी झाले। स्थानिक गावकऱ्यांनी त्यांना तातडीने उमरखेड येथील रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला, मात्र उपचारासाठी नेत असतानाच वाटेत त्यांचा मृत्यू झाला। परिसरात तणाव महागाव बंदची हा घटनेनंतर अनेक महागावासह संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। बजरंग दलाने या हत्येचा तीव्र निषेध करत महागाव बंदची हाक दिली। रविवारी सकाळपासून कार्यकर्त्यांनी बाजारपेठेत फिरून व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले। व्यापाऱ्यांनीही या आवाहनाला प्रतिसाद देत बहुतांश व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवली। परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले असून संवेदनशील भागात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। दरम्यान पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी घटनास्थळाची भेट दिली व तपासाला गती दिली। आरोपीचा शोध सुरू। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं रवाना करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। गोवंश तस्करीच्या संशयातून घडलेल्या या खुनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। दरम्यान गजानन सुरोसे यांच्या हत्येचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी विविध हिंदुवादी संघटनांकडून करण्यात येत आहे। बोलेरो पिकअप वाहन सुकळी येथील असल्याची चर्चा सुद्धा या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे मुख्य संपादक राजेश कदम यांनी।